नमस्कार मित्रांनो. आज आपण उत्तर भारतातील नदी प्रणाली म्हणजेच सिंधू नदी व तिच्या उपनद्या बघणार आहेत. एमपीएससी असो, यूपीएससी असो, सरळ सेवा असो, प्रत्येक एक्झामला यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. सिंधू नदी व तिच्या उपनद्या. तर चला बघूयात एक एक. पहिली नदी आहे सिंधू नदी. हिलाच आपण इंडस रिव्हर सुद्धा म्हणतो. हिचा उगम जर बघितला तर मानव सरोवराजवळ या ठिकाणी पश्चिम तिबेटमध्ये या नदीचा उगम होतो. हिची लांबी जर बघितली तर लांबी आहे 2880 किलोमीटर एकूण लांबी, आणि भारतामधील लांबी जर बघितली तर 709 किलोमीटर ही भारतामधील लांबी आहे. ठीक आहे. वाहणारे राज्य कोणते आहे तर लडाख. लडाख राज्यामधून, लडाख राज्य नाही आता केंद्रशासित प्रदेश आहे, या लडाख केंद्रशासित प्रदेशामधून ती वाहत असते. तिचा संगम जर बघितला तर अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते आणि कराची जवळ ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. उपनद्या जर बघितल्या तर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या सिंधू नदीच्या ह्या उपनद्या आहेत. यामध्ये महत्वाचे म्हटल्यावरती काय तर भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे सिंधू नदी प्रणाली. ठीक आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे बघा. त्यानंतर आहे झेलम नदी. झेलम नदीचा उगम जर बघितला तर वेरीनाग झरा जम्मू काश्मीरमध्ये या झेलम नदीचा उगम होत असतो. लांबी जर बघितली तर 724 किलोमीटरची लांबी आहे. वाहणारा प्रदेश काश्मीर खोऱ्यामधून ही झेलम नदी वाहत असते आणि संगम चिनाब नदीला येऊन ही झेलम नदी मिळत असते. म्हणजे चिनाब नदीला येऊन म्हणजे झेलम ही काय आहे तर चिनाब नदीची उपनदी आहे. बरोबर. यामध्ये महत्वाचे जर बघितले आपण तर श्रीनगर शहर झेलमच्या काठी बसलेले आहे. म्हणजे श्रीनगर जे शहर आहे जम्मू काश्मीर मधील, हे झेलम नदीच्या काठावरती आहे आणि उलर सरोवराशी हे जोडलेले आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर झेलम नदी ही काय आहे या ठिकाणी तर जी काही उलर सरोवर आहे त्या काश्मीर दरीतून ही वाहत असते. बरोबर. यामध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर सिंधूची ही प्रमुख उपनदी आहे झेलम नदी. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. चिनाब नदी. चिनाब रिव्हर. उगम चंद्र व भागा नद्यांचा संगम हिमाचल प्रदेशमध्ये, यांच्या संगमाला आपण चिनाब नदी म्हणतो. लांबी जर बघितली तर 1180 किलोमीटरची ती लांबी आहे. वाहणारे राज्य जर बघितले तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यामधून ही वाहत असते. संगम जर बघितला तर सिंधू नदीला येऊन ही चिनाब नदी मिळत असते. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचे जर बघितले तर जगातील सर्वात उंच पूल जो काही चिनाब पूल आहे तो या चिनाब नदीवरतीच आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं चंद्र व भागा यांना मिळून म्हणजे यांची मिळून ती चिनाब नदी तयार झालेली आहे. चंद्र व भागा नदी. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. रावी नदी. रावी रिव्हर. उगम जर बघितला तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी या रावी नदीचा उगम होत असतो. लांबी जर बघितली तर 725 किलोमीटरची लांबी आहे. त्यानंतर वाहणारी राज्य जर बघितले तर हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यातून ती वाहत असते. त्यानंतर संगम जर बघितलं तर चिनाब नदीला येऊन मिळते. महत्वाचे जर बघितले तर भारत पाकिस्तान सीमेजवळून ही जी काही रावी नदी आहे ही वाहत असते आणि पंजाबच्या 5 नद्यांपैकी ही एक रावी नदी आहे. लक्षात ठेवा, पंजाबच्या 5 नद्यांपैकी ही एक रावी नदी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. बियास नदी महत्वाची आहे. यावरती खूप वेळा परीक्षेला पेपरला प्रश्न विचारलेले आहे. उगम जर बघितला तर बियास कुंड रोहतांग खिंड या ठिकाणी हिमाचल प्रदेश या ठिकाणीचा उगम होत असतो बियास नदीचा. त्यानंतर लांबी जर बघितली तर 460 किलोमीटरची लांबी आहे. वाहणारी राज्य हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यातून ती वाहत असते. संगम सतलज नदीला येऊन मिळते. त्यानंतर महत्वाचे काय याच्यामध्ये तर पूर्णपणे भारतात वाहणारी नदी आहे आणि यावरतीच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पूर्णपणे भारतात वाहणारी नदी म्हणजेच बियास नदी आहे. ठीक आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर आपण या ठिकाणी व्यास ऋषीच्या नावावरून बियास असं नाव पडलेलं आहे. बियास नदी व्यास ऋषीच्या नावावरून बियास असं नाव पडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. सतलज नदी. सतलज नदी महत्वाची आहे. उगम राक्षस ताल तिबेट म्हणजे राकस सरोवरातून या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. सर्वांना माहित असेल तिबेट सरोवर, तिबेट मानसरोवर या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. लांबी 1450 किलोमीटरची लांबी आहे. भारतामधील लांबी जर बघितली तर 1050 किलोमीटरची लांबी आहे आणि वाहणारी राज्य हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांमधून ती वाहत असते. संगम चिनाब मार्गे सिंधू नदीला येऊन मिळते. म्हणजेच या ठिकाणी ती काय आहे तर सिंधू नदीची उपनदी आहे. बरोबर. त्यानंतर महत्वाचे जर बघितले तर भाकरा नांगल धरण याच नदीवरती आहे, जी की हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि आता गोविंद सागर जलाशय सुद्धा त्याला म्हणतात, जे कुठं आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे भाकरा नांगल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
आणि सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे सिंधू नदीत पाणी वाटप करार. यावरती पण हमखास प्रश्न येऊ शकतो आणि आधी सुद्धा येऊन गेलेला आहे. तर बघा, सिंधू नदी पाणी वाटप करार काय आहे, तर कराराची दिनांक आहे 19 सप्टेंबर 1960 ला हा करार झाला होता. करार हा भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेला आहे. भारतातील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानतर्फे आयुब खान यांनी या करारावरती स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर केलेली आहे. त्यानंतर करार मध्यस्थ जागतिक बँकाची आहे, म्हणजेच वर्ल्ड बँकेची या ठिकाणी मध्यस्थी आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे न्याय आणि शांततापूर्ण वाटप करणे. ठीक आहे, काय सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे न्याय आणि शांततापूर्ण वाटप करणे हे काय आहे, उद्दिष्ट आहे. हे विचारलं जाऊ शकतं पेपरला. त्यानंतर नद्यांचे वाटप. पूर्वकडील नद्या भारत म्हणजेच रावी, बियास आणि सतलज या ज्या नद्या आहे, या ठिकाणी बघू शकता मॅपमध्ये RBS आपण असं लक्षात ठेवतो. रावी, बियास, सतलज या भारताला मिळतात, म्हणजे भारताला या नद्यांचं पाणी मिळते. आणि पश्चिमेकडील नद्या म्हणजे या साईडच्या बघा, सिंधू, झेलम आणि चिनाब, म्हणजे आपण त्याला CJI असं लक्षात ठेवतो, या पाकिस्तानला या नद्याचं पाणी मिळत असतं. ठीक आहे. आणि पाण्याचे विभाजन जर बघितले तर भारताला एकूण पाण्याच्या सुमारे 20% हिस्सा या ठिकाणी मिळत असतो आणि पाकिस्तानला सुमारे 80% हिस्सा या ठिकाणी मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, यंत्रणा जर बघितलं तर स्थायी सिंधू आयोग आहे, परमनंट इंडस कमिशन. दोन्ही देशांचे जल आयुक्त यामध्ये सहभागी असतात. वैशिष्ट्य जर बघितलं तर हा करार आजही दोन्ही देशांमध्ये लागू आहे आणि अनेक युद्ध झाले तरी हा करार कायम राहिला आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, कराराचे दिनांक, नद्या वाटप, कोणकोणत्या नद्या कोणकोणत्या देशाला दिलेल्या आहे आणि वाटपाचे प्रमाण. आणि या ठिकाणी कोणाची मध्यस्थी आहे, ते म्हणजे जागतिक बँक. या ठिकाणी IMF सुद्धा दिलं जातं बऱ्याच वेळा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि RBS भारताला आणि CJI म्हणजे चिनाब, झेलम आणि सिंधू हे पाकिस्तानला. त्यानंतर पुढे बघा, आजचा महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. याचा आन्सर सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ज्या काही उत्तर भारतातील ज्या नद्या आहेत त्या नद्यांबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतली. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. GS इन्स्टिट्यूट नावाचं चॅनल आहे आपलं, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओ त्या रिलेटेड काही जे काही अभ्यास साहित्य आहे, परीक्षाभिमुख जी काही माहिती आहे, दर्जेदार माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. आणि पुन्हा भेटूयात आपण नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.